व्हिडिओ मध्ये ऑडिओ कसं येतात तो व्हिडिओ टाकलेला आहे जो मी डिलीट केलाय परत ऑडिओ मुळे. मी जास्त पळवत नाही गाडी. पाम बीच रोडचं ह्यो सेक्शन माझा फेवरेट आहे. मी तर वाटच बघत असते कधी माका गाडी बाहेर काढूची लागता. आणि कमेंट करून माका सांगा यार, कमेंट करत नाही तुम्ही, असं कशा करतात. सो गुड आफ्टरनून आणि नमस्कार मित्रांनो, मी नवजोत शिरसाट स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आवडत्या चॅनलवरती मालवणी ट्रेकर. येव्हा तुमका समजलंच असतं यो व्हिडिओ कशासाठी आहे, पण खूप टाईम झालेलो आणि मी खूप प्रयत्न केलेला आहे माईक ठीक करूच्यासाठी. भरपूर ऑप्शन्स यूज केलेले आहे, वायरलेस वायर दोन्ही माईक्स यूज केलेले आहे हेल्मेटसाठी. पण काहीतरी इश्यू होत होतो की जो म्हणजे थ्रो असा व्हॉइसचो, त्यामुळे थोडासा इश्यू येत होतो. तर फायनली आता मी एक माईक मागवलेलं आहे ॲमेझॉनवरनं, वाईड माईक. सो ह्यो एक्स्ट्रा असा, बट असे मी 2-3 मागवले आहे ट्राय करूच्यासाठी. आणि ह्याच्यात एक लावलं आहे, हे बघा तुमका दिसत असलो तर इकडे तो बघा ह्यो माईक असा. आणि ह्यो माईक मी आता पूर्ण असो आतमध्ये सर्क्युलेट केलं आहे. आणि इकडनं ह्या साईडने वायर ही एक्स्ट्रा वायर ठेवलेली आहे कॅमेरा लावण्यासाठी. ही जी केबल असा ही आपण इकडे लावतो एका झालं. सो असं काय सेटअप होता ह्यो वायर्ड माईकचो. आणि आता ह्यो आपण बाहेर जाऊन टेस्ट आउट करूया, त्यानंतर आपल्याला समजतं की एक्झॅक्ट ऑडिओ कसं येतं. ठीक आहे, नॉर्मल स्टँड अलोन रूममध्ये किंवा नसतो हेल्मेट घालून बघितले मी, त्यामध्ये तर ठीक असा काय प्रॉब्लेम नाही. पण बाहेर गाडीवरती वारा येताला 50-80च्या स्पीडला कसं बिहेव करतात आता बघूचा लागताला. ॲडिशनली हे सगळे माउंट्स माउंट्स नाही, हे सगळे वेंट्स हेल्मेटचे बंद करून ठेवचे लागतले, कारण आतमध्ये हवा येता कामाने. मेहनत खूप आहे. त्यामुळे आतापर्यंत जर तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघितला असाल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करू विसरा नका. आणि एक विनंती, जसे की आतापर्यंत इथपर्यंत सोबत राहूला तसेच पुढे पण राहा आणि सपोर्ट करत राहा. आपण नक्कीच इम्प्रूव्हमेंट करत राहतो. तुम्ही पण सांगा कमेंट्समध्ये की कशी आणि काय इम्प्रूव्हमेंट हवी आधी व्हिडिओजमध्ये. तसे आपण प्रयत्न नक्कीच करतो की चांगलो एक प्रकारे जशी म्हाका स्टोरी टेलिंग करूची असा किंवा जशी म्हाका एक स्टोरी सांगायची असा तशी म्हाका सांगाक गावता की नाही, तर बाहेरनं किंवा तुमच्याकडनं समजलं तरच म्हाका आता समजतं. त्यामुळे नक्की सांगा मला कमेंट्समध्ये, कमेंट्स करून की बरोबर जमता मा. तर ह्यो असं काय सेटअप झालेलो असं आपलं ह्यो ॲक्च्युली असं राहतं हेल्मेट. सो आता आपण बाहेर जाऊन बघूया. बाहेर पाऊस पडत होतो, आता पाऊस तर नाही असा. चला मग आपण भेटूया. सो वेलकम बॅक. आता माझा वायझर ओपन असा, तर ह्यो काय असं ऑडिओ असा. आणि मी अजिबात हळू किंवा कंट्रोल मध्ये बोलत नाही, असं नॉर्मल जसं बोलतोय तसंच बोलतोय. बघूच आहे माका की एक्झॅक्टली कसं काम करता. आता माका इकडे तुम्ही बघितला तर तो ऍटलिस्ट दिसता की माईक वर्क करता. पण जेव्हा बोलतोय तेव्हा तो पूर्ण फ्रिक्वेन्सी मध्ये, म्हणजे फ्रिक्वेन्सी त्याची टच होता. आपण आता वायझर खाली करूया, थोडीशी गाडी चालवूया आणि टेस्ट करूया. सो आता मी जस्ट असंच थोडंसं बाहेर पडलंय, एक्झॅक्टली दाखवतच होता की व्हिडिओ मध्ये ऑडिओ कसं येतात तो. हा ओके नाईस. सगळे शब्द बोलान घेत आहे, म्हणजे जे मी नॉर्मली बोलतोय ट्रॅव्हल करताना आता सगळं बोलान घेते, म्हणजे समजताला माका की एक्झॅक्टली कसं आवाज येता. आय होप यार आता तरी वर्क हो वया. थोडाफार हायवे जाऊया, 2 राऊंड मारूया आणि येऊया, त्यानंतर आपल्याक समजतला. आता बऱ्यापैकी हेल्मेटला हवा लागता असा आणि माका पण लागता असा. सो अशा प्रकारे आपण हायवेला लागलेलो असो. वेलकम टू द हायवे NH66. ना आता बऱ्यापैकी मी स्पीड पकडतोय, बऱ्यापैकी म्हणजे असंच आपलं तो 70-80 वाला स्पीड जो नॉर्मल ट्रॅव्हल करताय तसंच. पण त्याच्यावरनं समज त्याला की एक्झॅक्टली आतमध्ये हवा येता, हवा वारो एकच झाला. म्हणजे हवा येता की डिस्टॉर्शन होता ऑडिओचा, कसा होता, काय होता, आजूबाजू गाडी असत, काय होता नक्की. चला चला हो क्रॉस करूया.
सर्कल मारून रिटर्न जाऊया. हे नक्की खय जाता आता? इकडे मारताय काय तू की सरळ जातलय? सरळ जाता चला 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 चला. त्याच्या आधी आपण जाऊया. रिक्षावाल्याला पकडलेलं आहे अशा प्रकारे. मी एवढं सगळं बोलतोय ह्याच कारण असं की मला बघूचो असं ऑडिओ कसो नक्की. ठीक आहे, त्यामुळे मला जज करू नका मी काय बोलतोय त्याच्यावरती. आणि समोर बघा कसला अनारला जबरदस्त मध्ये. हेल्मेट माझा पूर्ण पाणी पाणी हो गया. हेल्मेट पूर्ण म्हणजे समोरचे काच. मुद्दम माका ट्रॅफिक मध्ये आणि मुद्दम माका इकडे हायवे घेऊचा लागला बघूच्यासाठी. काय काय करूचा लागता यार शा. तर त्यामुळेच मित्रांनो बघितलं की ते मेहनत आहे सगळं करू. आतापर्यंत इथपर्यंत जर चॅनल वरती असलात आणि व्हिडिओ पण जर आवडला असत तर ऑडिओ जर फायनली बरोबर येत असत तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि मला सांगा की ऑडिओ कसं येतं. आता सबस्क्राईब करा, शेअर करा, हश आणि ताच काय तर सगळा करा जा नॉर्मली करूच असतं. तर आला 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 आपण साईडला थांबूया. जरासाठी इलो जरासाठी. हे बघा जरासाठी भिजवलाय. पावसाची जराशी झूक केलेली झूक. हेल्मेट धुवून गेली माझा. आता समजणार की आवाज येतोय की नाही येते. हटो जरा साइड में, हमको जाने दो भैया. ओके सो आता मी प्रॉपर असं स्पीडला असं जेणेकरून म्हणजे समजताला तुमका. आणि माझ्या कानांका जर हवा लागता तर बघूया आता माईक मध्ये कसा रेकॉर्ड होता. हेच नॉर्मल स्पीड असतं आपलं रायडिंग करताना 80-90. आपण इकडनं एक्झिट मारूया, सर्कल मारूया बेलापूरचं आणि रिटर्न वळाया वळाया वळाया. इकडे पाऊसच पडणार नाही, बस सुका. वाव नॉइस. आता न्यूट्रल करून वाट बघूया कारण 160 सेकंदाचं सिग्नल आहे. शाबास. वेलकम टू नवी मुंबई. पाम बीचला गेलो असतो पण जाऊया काय पाम बीचला राऊंड मारून येऊया असं म्हणतात तुम्ही. चला मग जाऊया. तर मग चला. तुम्ही एवढं बोललात तर मग ठीक आहे. तुमच्या रिक्वेस्टचं मान राखून, तुमच्या विनंतीचं मान राखून रिक्वेस्ट म्हणजे मला तर विनंती शब्द आठवा नाही होतो. आपण पाम बीचला जाऊया. खवणे गेलेले आता व्हिडिओ टाकलेला जो मी डिलीट केलाय परत ऑडिओ मुळे. तो व्हिडिओ असा, हे सगळे व्हिडिओ असत माझ्याकडे पण ते टाकू गावणार नाही. त्याचं कारण म्हणजे ऑडिओ. चलो इकडे पण सिग्नल. अरे बापरे इकडे काय पाऊस आणलो आणि इकडे पडाक सुरुवात झालो पाऊस. आता मी जाते थोडीसर पाऊस सुरुवात होता. वा क्या बात आहे. परत आपण एका झाडाचा आश्रय घेताना त्याचं कारण म्हणजे आपल्याला भिजायचं नाहीये आज, पण भिजावं लागेल असं वाटतंय मला. आश्रय घेण्यासाठी अजून कुठली जागा नाही आहे. हौले हौले हो जाएगा प्यार चिड़िया, हौले हौले हो जाएगा प्यार, हौले हौले टा 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 टा, हौले हौले टा 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 टा. सनसेटची वेळ झालेली आहे. एका बाजून सूर्य पडता असो आणि एका बाजून अनारलेला पूर्ण आणि मी वाट काढतोय ट्रॅफिक मधनं. जेवढे पॉसिबल कॉम्बोज होते ते आजच्या एका दिवसात झालेले असत. चला सिग्नल सुटलो.
मी जास्त पळवत नाही गाडी, पण जरा ओपन रस्तो भेटलो तर पळव, हरकत नाही. आपण पुन्हा टर्न मारूया, चला पुन्हा ह्या सिग्नल कडनं आपण टर्न घेऊया आणि रिटर्न जाऊया घराकडे आणि बघूया जरा ऑडिओ कसं येतं. तो अजून मी आता या कसा माहिती खूप बोललोय आतापर्यंत. मला माहिती नाही रेकॉर्ड झाला नाही झाला, ऑडिओ कसं येतं, काय असा हाय स्पीडला कसं होतो ऑडिओ, लो स्पीडला कसं होतो ऑडिओ, आता काही माहिती नाही असा. ठीक आहे, आपण या सगळा काय बोलतात त्या तुक्को असं आहे, तुक्को. पाम बीच रोडचं ह्यो सेक्शन माझं फेवरेट आहे, मस्त वाटतं मग इकडे गाडी चालव. And this is NMMC, नवी मुंबई महानगरपालिका. इकडे झेंडू असता मोठं मोठं, पण तो पावसात काढून ठेवतात ते. हे बघा वरती छोटो हा, इकडे मोठं असता, मोठो मस्त मस्त असतं, मस्त दिसतं. जागा दिना नाही बघ, व्हायची जागा दिली नसती तर मी पुढेपर्यंत गेलो असते. आणि डिफेंडर वाल्यानं अशी गाडी लायला ना की ते का मी डिफेंड पण करू शकत नाही. ओ शिट, इकडनं ट्रॅफिक आहे यार या सिग्नलचा, बापरे. मी तर वाटच बघत असते कधी मका गाडी बाहेर काढूची लागता. पुन्हा एकदा आपला वायझर डाऊन करूया, गिअर अप करूया आणि हायवे लागाया. एनिवेज ह्यो व्हिडिओ कसं वाटलोय नक्की सांगा मका, कारण आय गेस आता ऑडिओ तर चांगलो येता, त्यामुळे कमेंट्स मध्ये मला नक्की सांगा प्लीज की ऑडिओ आता कसं येता. आणि अजूनपर्यंत जर व्हिडिओ लाईक करू नसाल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करू विसरा नका. त्यामुळेच रीच वाढता. कसं ना मी किती प्रयत्न केले तर एकट्याने प्रयत्न करून काय होऊचं नाही, त्यासाठी मका तुमची जरा साथ लागतली. तर आतापर्यंत जशी चॅनल वरती साथ दिला तशीच पुढे पण द्या आणि खूप खूप आभार त्यासाठी. ठीक आहे, तर हे व्हिडिओ मी इकडेच एंड करतोय. आणि कमेंट करून मला सांगा यार, कमेंट करत नाही तुम्ही, असं कशा करतात तसं. आपण ह्या विकेंडला भेटूया परत काहीतरी प्लॅन एक बारीकसो घेऊन. आता काय आपलं माईक पण ठीक झालेलो आहे, त्यामुळे काय वांधो नाही. ओके, बाय बाय, टिंग टिंग.